नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज. आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती कितीही विकास होऊ शकतो, थांबू शकतो. माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं गेलंय तरी पण झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही घेणं नाही, वाजवा देणार. ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही. ते संघर्षाचं जीवन मी जगलंय. असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करल, ज्यावेळेस करल मी कधीच हातात खरा कागद घेतल्याशिवाय कोणावर आरोप केला ना. मला आज करायचं नाही, मला काही एक विषयावर बोलायचं. पण वस्तुस्थिती या की यामुळं काय होत आहे, एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे. कोण म्हणतं सिमेंट फॅक्टरी कशी आली, आज कशी कुणाला माहिती आहे की सिमेंट फॅक्टरी कशी आली. सिमेंट फॅक्टरीची जमीन पासून सिमेंट फॅक्टरीला द्या, माझ्याकडे असलेलं राखेचं टेंडर पूर्ण फुकट, 1 रुपया. ज्यावेळेस विकास पाहिजे असतो, ज्यावेळेस प्रगती पाहिजे असते, त्या प्रगतीला ज्यावेळेस गती पाहिजे असते, ती गती पुन्हा आपण गतिरोधकला वाढवतो. ही मानसिकता बदलणं सुद्धा आज गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या ह्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आज तुम्ही बघा, ऍग्रिकल्चर कॉलेज, मी आज कृषी मंत्री झालो, ऍग्रिकल्चर कॉलेज आणलं. काही पशुसंवर्धन मंत्री झाला, त्यांनी पशुसंवर्धन कॉलेज आणलं. ऍग्रिकल्चर कॉलेजचं आता काम बऱ्यापैकी वर आले. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल वर जाऊन की देशातलं सर्वात चांगल्या लोकेशनचं ऍग्रिकल्चर कॉलेज ते आपल्या आणि तेवढ्या उंचीच्या डोंगरावर ऍग्रिकल्चर कॉलेजचे जेवढे शेतीचे प्रयोग आहेत जे आपण काळ्या जमिनीत करतो, तेवढ्या उंचीच्या डोंगरावर मामा आपण त्या ठिकाणी शेती करणार आहोत. आणि त्यावर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ऍग्री फूड टेक आणि ऍग्रिकल्चर हे 3 कॉलेज. तसंच पशुसंवर्धन ही प्रगती आहे. यातून अनेक विद्यार्थी येणार आहेत. या विद्यार्थ्यांची इतर राहणं येणं जाणार आहेत, त्यांची फिरणं होणार आहे. त्यात इतकी आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलणार. पण काही आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी फक्त एक व्यक्तीला बदनाम करून एका गावाची प्रगती कितीही विकास होऊ शकतो, थांबू शकतो. माझ्यासारख्याला तर मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं गेलंय तरी पण झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही घेणं नाही, वाजवा देणार. ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही. ते संघर्षाचं जीवन मी जगलंय. असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करल, ज्यावेळेस करल मी कधीच हातात खरा कागद घेतल्याशिवाय कोणावर आरोप केला ना. मला आज करायचं नाही, मला काही एक विषयावर बोलायचं. पण वस्तुस्थिती या की यामुळं काय होत आहे, एक व्यक्तीला बदनाम केल्यामुळं आपल्या इकडे येणारी जी प्रगती आहे. पण एक व्यक्तीला बदनाम केलं, एका व्यक्तीला, एवढं मोठं वैद्यनाथाचं ऊर्जापीठ, एवढी मोठी रेल्वेच्या जंक्शनची शक्ती आहे, एवढं मोठं आणि यात माझ्यासारख्याने जर आता तो विषय बोलू नये, मला बोलायचा नाही, पण पुन्हा त्याच्यात अडचणी प्रकल्प आहे.
असे असंख्य मोठे प्रकल्प आहेत, ज्याच्यात आम्ही स्वप्न बाहेर जाऊन बाहेरचं शहर बघितल्यानंतर आपल्या गावासाठी पाहिलं ते आम्हाला पूर्ण करायचं.